ढाबा स्टाईल काजू बटर मसाला कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत. तर तुम्ही कलर पाहू शकता, टेक्स्चर पाहू शकता, किती छान आलेले आहे. अगदी ढाब्यासारखे काजू बटर मसाला बनवून तयार आहे. तर अगदी घरच्या साहित्यात काजू बटर मसाला कसा बनवायचा तर आज आपण पाहूयात. तर यासाठी मी इथे एक मोठा कांदा स्लाइस करून घेतला होता, उकळत्या पाण्यामध्ये टाकलेला आहे. आणि थोडेसे काजू आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या. याला कमीत कमी 10 मिनटं आपण याला शिजवून घेऊयात. 10 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता हे सर्व आता शिजून तयार आहे. तर याला एका चाळणीत गाळून घेऊयात आणि थंड झाल्यानंतर त्याची आपल्याला चांगली एक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथं तेल गरम करायला ठेवले होते मी, त्यात काजू टाकून घेते आणि हे आपल्याला गोल्डन ब्राऊन कलरपर्यंत क्रिस्पी असे चांगले असे भाजून घ्यायचे आहेत. तर इथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला होता मी. तो कढईमध्ये आपल्याला या ठिकाणी असा सोनेरी करेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपण मगाशी शिजवून घेतलेले कांद्याची पेस्ट घालायची आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला चांगले असे परतवून घ्यायचे आहे. याला चांगले तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे. तर आता यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची आहे. मी या ठिकाणी 2 मीडियम आकाराचे टोमॅटो पेस्ट करून घेतले होते, ती पेस्ट यामध्ये टाकलेली आहे. याला आता चांगले परतून घ्यायचे आहे. चवीनुसार मीठ टाकायचे आहे. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा घरगुती लाल मसाला यामध्ये टाकून घेतलेला आहे. आणि हे सर्व आपले मसाले या ठिकाणी मिश्र करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी मी सर्व मिक्स करून घेतलेले आहे. तर याला आता आपण झाकून कमीत कमी 10 मिनटं याला चांगले शिजवून घेऊया. 10 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता साईडने असे तेल सुटलेले आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे आहे. आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे आपण पाणी टाकून घ्यायचे आहे. जास्तच पाणी टाका, कारण ही थंड झाल्यानंतर भाजी घट्ट होते. तर आता याला आपण झाकून ठेवूयात आणि 5 मिनटं शिजवून घेऊयात. आता तुम्ही बघू शकता चांगले तेल सुटलेले आहे. आता याला चांगले मिक्स करून घेऊ आणि आपण मगाशी तळून घेतलेले काजू या ठिकाणी टाकलेले आहेत. कसुरी मेथी बारीक अशी करून टाकायची आहे आणि वरतून कोथिंबीर टाकायची आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे. आता ह्याला चांगले आणखी 5 मिनटं याला आपण शिजवून घेऊ. तर या स्टेजला आपल्याला 1 चमचा असे बटर टाकून घ्यायचे आहे आणि हे बटर आपल्याला ह्या भाजीमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. तर आपली भाजी बनवून तयार आहे. एकदम ढाबा स्टाईल भाजी बनवून तयार होते. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. थँक फॉर वॉचिंग.